हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे वटपौर्णिमा. तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. माझी दिवसाची सुरुवात झालेली आहे त्विशाला चपाती चॉकलेट देण्यापासून. मी आज यासाठी बनवलेला चपाती, त्विशाने ते नाश्ता केला आणि आम्ही निघालो घरी. घरी आल्यानंतर वटपौर्णिमेसाठी मी अशी सुंदर तयारी करून मी गेली वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी मम्मी यांच्याच बिल्डिंगमध्ये खाली. आज मी सेकंड टाईम आलेली, म्हणजे लग्न झालेलं तेव्हा फर्स्ट टाईम इथं वटपौर्णिमेला आलेली आणि त्याच्यानंतर आज आलेली 8 वर्षानंतर. नाहीतर मी आमच्या बिल्डिंगमध्येच जायची. तिथे मी गेल्यावर मस्त पूजा वगैरे केली. पूजा झाल्यानंतर आम्ही एकमेकींना वाहन वगैरे दिले, म्हणजे वडाची 7 फेरे वगैरे घेऊन नंतर वाहन वगैरे दिलं आणि मस्त फोटोज वगैरे काढले, थोडेसे व्हिडिओज काढल्या आणि मग आम्ही आलो घरी. घरी आल्यानंतर जे फ्रूट्स आलेले ना त्याच्यातून मी थोडीशी प्रसाद म्हणून खाल्ली, कारण का हे तर नव्हते, हे गेलेले ऑफिसला. हे संध्याकाळी येणार होते म्हणून. भरपूर फ्रूट्स पडलेले, त्याच्यातून मी थोडंसं खाऊन उपवास सोडला. त्याच्यानंतर आली मानसी. आज मानसीची फर्स्ट वटपौर्णिमा होते आणि आमच्याकडे फर्स्ट वटपौर्णिमा असल्यावर माहेरहून सासरी ते वंसा घेऊन येतात. तेच मानसी घेऊन आलेली आणि मग तेच मानसी हळदी कुंकू करून मला देत होती. त्याच्यात मानसीनी भरपूरच काही नाही काही घेऊन आलेली. काय हे तुम्हाला आपल्या मोठ्या व्लॉगमध्ये समजेलच. तो व्लॉग पण तुम्ही नक्की बघा. त्याच्यानंतर आम्ही भेंडखलला गेलो, अंकलकडे गेलो आणि मग मी घरी आली. घरी आल्यावर मी तेच तुम्हाला दाखवते की माझ्या टोपलीत काय काय होतं ते. त्याच्यानंतर मी मस्त जेवायला फटाफट बिर्याणी बनवली आणि बिर्याणी खूप टेस्टी पण झालेली, तुम्हाला पुढे दिसेलच. ही साडी ही साडी मला मानसीने गिफ्ट केलेली आणि हळदी कुंकूचं करंडा पण. आज मी यांच्यासाठी एक सरप्राईज पण ठेवलेला. मी साडी सोडली नव्हती, मी तशीच ठेवलेली आणि यांना फसवलेलं की मी साडी सोडून मस्त गाऊन घातलेली आहे, पण तसं नाही. मी खूप एक्सायटेड होते का हे काय रिॲक्शन देतात. नंतर आले आणि आम्ही दोघांनी मस्त असं सुंदर छोटासा डान्स केला. आमचं काही स्पेशल मोमेंट असल्यावर आम्ही करतोच. आम्ही मस्त छोटासा डान्स केला. त्याच्यानंतर हे दिवसभरचे आलेले म्हणून मी हळदी कुंकू वगैरे केला आणि त्याच्यानंतर माझं फळं दिली आणि त्याच्यानंतर यांनी मला जे गिफ्ट आणलेली, यावेळी मला साडी आणलेली, ती गिफ्ट मला दिलं आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन बसलो जेवायला. मस्त अशी व्हेज बिर्याणी आणि सलाड. जेवल्यानंतर आम्ही निघालो स्वप्नीलांच्या इथे जायला, कारण का स्वप्नील आणि लक्ष्मी वहिनी चाललेले फिराय. पण जाताना तिथेही त्विशाचा एक नंबर तुझी कंबर, जो तिचा लेटेस्ट फेवरेट सॉन्ग चालला आहे तो. त्याच्यानंतर आम्ही स्वप्नीलांच्या इथं गेलो, त्यांच्याशी खूप गप्पा वगैरे मारला आणि निघताना मग त्यांना हॅप्पी जर्नीसाठी विश करून आलो. आणि हॅप्पी जर्नी करताना लक्ष्मी वहिनींचा बड्डे पण आहे, ते पण विश केलं आणि तिथं यांची आणि लक्ष्मी वहिनींची मस्ती चाललेली. असाच